विलासराव देशमुख यांची आठवणी सांगत असताना सिने अभिनेते रितेश देशमुख, काका दिलीपराव देशमुख यांचे डोळे पाणावले तर आईसह सभागृहातील अनेक जण रडले. स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा स्मृती सोहळ्यानिमित्त विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभावेळी अनेक राजकीय, शासकीय, सामाजिक असे अनेक मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी सिने अभिनेते विलासराव देशमुख यांचे मधवे चिरंजीव रितेश देशमुख हे व्यासपीठावर बोलत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत असताना भावुक झाले, तर सभागृहामध्ये उपस्थित मान्यवरांना यावेळी अश्रू अनावर झाले. नेमकं रितेश देशमुख सध्याच्या राजकीय घडामोडीवर काय बोलले व त्यांनी अमित देशमुख यांना काय सल्ला दिला, पहा संपूर्ण व्हिडिओत. व आमच्या बेधडक आवाज या पेजवरती नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. म्हणजे कारखान्याच्या परिसरात जेव्हा देशमुख साहेबांचा पप्पांचा पुतळा पाहिला, ह्या पुतळ्याला पाहून आपण काय करायला पाहिजे, आपण खरं म्हणजे तर त्या पुतळ्याला पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि साहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी त्यांचं कार्य तर आहेच, आणि त्या कार्याबद्दल मला वाटतं की इथं उपस्थित आदरणीय व्यासपीठ तर नक्की बोलेलच. पण मला असं वाटतं मुलगा म्हणून की विलासराव देशमुख हे माणूस म्हणून काय होते त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या आयुष्यात आपण वेगवेगळ्या भूमिका साकारतो, निभावतो. जन्म झाला की मुलाची भूमिका, भावाची भूमिका, लग्न झालं की पतीची भूमिका, मूल झालं की पिताची भूमिका, आणि कधी कधी मित्र सुरुवातीला कार्यकर्त्याची भूमिका आणि पुढे जाऊन नेत्याची भूमिका. ह्या सर्व भूमिका साकारताना तुम्ही लोकांबरोबर कसे वावरता त्यात तुमची माणुसकी जपलेली असते, आणि ही माणुसकी खरं म्हणजे हे तुमचं खरं भांडवल असतं. मला असं वाटतं की मुलगा म्हणून आमचे आजोबा आणि साहेबांचं नातं हे खरंच अतिशय प्रेमळ आणि आदरयुक्त होतं. आपला मुलगा मंत्री झाला म्हणून बाबांना प्रेमाने मी बाबा म्हणायचो, पप्पा त्यांना दादा म्हणायचे. कौतुक होतं, आदर होता की जनकल्याणाच्या कामामध्ये ते सहभागी आहेत, लोकांचं कल्याण करतायत, काम करतायत. एक पिता म्हणून तो अभिमान असतोच. कौतुक बरंच केलं त्यांनी. पण वेळ आली, कुठलीही गोष्ट त्यांना जर खटली असेल तर त्यांनी आवर्जून सांगितलं. लातूरमध्ये आडतीवर आमचं एक घर होतं. बावळगावला आम्ही राहायचो, पण आजोबा बाबा जेव्हा लातूरला असायचे तेव्हा आडतीवर असायचे. आणि जेव्हा कुठल्या दौऱ्यावर साहेब लातूरला आले की आवर्जून बाबांची भेट घ्यायला ते आडतीवर जायचे. आणि असेच एक भेट घेताना बाबांना ते भेटले, चहा पाणी झाला, तब्येत कशी आहे अशी विचारलं. आणि ट्रेनची वेळ झाली होती, कुर्डुवाडीला जायचं होतं, तर साहेब म्हणाले येतो मी. तर बाबा म्हणाले थोडं बसा, तुम्हाला काहीतरी सांगायचं मला. तिथं पेपरचा एक ढीग होता. त्या वृत्तपत्रातून एक त्यांनी पेपर काढला आणि ती बातमी त्यांनी साहेबांना दिली. ते म्हणले ही बातमी छापून आली आहे तुमच्याबद्दल, वाचा. तर साहेबांनी ती बातमी वाचली. आणि तुमच्या भाषणात तुम्ही छान बोलला, पण हे जे एक वाक्य आहे ती थोडी टीका बॉर्डरलाईन व्यक्तिगत होती. राजकारणात तुम्ही टीका करा, पण व्यक्तिगत टीका ही करू नका. विरोध करा, पण कुठल्याही व्यक्तीला तुम्ही पर्सनली जाऊन कधीही अटॅक करू नका, व्यक्तिगत टीका करू नका. आणि मला वाटतं आजवर साहेबांची जितकी भाषणं गाजली, आजही व्हायरल होत आहेत भाषणं, कुठल्याही भाषणात साहेबांनी कधीच ती टीका केली नाही.
मला वाटतं आणि ही गोष्ट आम्हाला स्वतः साहेबांनी सांगितली. त्यांनाही कुठेतरी वाटलं होतं की बाबा आपल्या वडिलांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे तीच शिकवण आपण आपल्या मुलांना द्यावी. आणि यालाच संस्कार म्हणतात की ज्या ज्या चुका असतील त्या त्या पुढच्या जनरेशननी करू नये. आणि मला वाटतं की याचाच वारसा भैयांनी धीरजनी पुढे पुढे चालवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की कधीही बोलताना कुठल्याही व्यक्तीशी वय कसं जपलं. भावाभावामध्ये आपण नेहमी बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल, पण या दोघांनी असा कधीच विचार केला नाही. आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो, आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम केली. आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली. कुणी नेहमीच भासते पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभं राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे. काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही, पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो. आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे. आणि मुलगा म्हणून साहेबांनी कधीच आम्हाला रोखलं नाही. म्हणजे वडील म्हणून असतं ना की तू हे कर तू ते कर, असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे. आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती. एकच गोष्ट सांगितली, तुम्ही अभ्यास करा, तुमचं शिक्षण पूर्ण करा. भैया केमिकल इंजिनियर झाले, धीरज MBA ते मी आर्किटेक्ट झालो. परंतु मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही. त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी, त्यांना आयुष्यात जे करायचं आहे ते करू द्यावं. आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचे त्यांच्या उडाण्यासाठी भरारीसाठी आपण फक्त हवा द्यावी, तेवढंच काम त्यांनी केलं. आई वडिलांना पाहून म्हणजे मी सांगतो की साहेबांचे वेगवेगळे रूल्स